अभिषेक अभिषेक थोड़ा पीछे आना पड़ेगा। थोड़ा अभिषेक थोड़ा फैल जाए। अभिषेक बस ना बस त्यांचा फ्रेम नाही। आता झाला थोडा खुल जाए थोड़ा अभिषेक थोड़ा माझा ओके। नाना देवेंद्र फडणवीसांवरती गंभीर आरोप होताना पाहायला मिळतात आणि देशमुखांनी गंभीर आरोप केलेले आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये जे सत्ता नाट्य झालं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचाराला न भुसणारं होतं आणि त्या सत्ता नाट्यामध्ये स्वतः मिसेस फडणवीस यांनी उल्लेख केला की हे वेश बदलून जात होते, रात्री बेरात्री जात होते आणि काल अजित पवारांनी दिल्लीमध्ये जे वक्तव्य केलं ते पण आपलं नाव बदलून विमानानं जायचे अशा पद्धतीचं त्यांनी चर्चा आणली आणि ती पण माध्यमाला आली। सांगायचं तात्पर्य असं की सत्तेसाठी काही पण कुठल्याही लेवलवर जाऊन सत्ता घ्यायची आणि राज्य लुटायचं, राज्याच्या जनतेला लुटायचं, हे जे काही भूमिका भाजप आणि त्यांचा अलायन्सनी केलेलं आहे ते आता ते स्वतःच्याच वक्तव्याने ते बोलतात आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी काही पण जे काही समीकरण भाजपनी आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे या लोकांना महाराष्ट्राची जनता आता माफ करणार नाही। कारण की महाराष्ट्राला कलंक लावण्याचं, महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक व्यवस्थेला कलंक लावण्याचं पाप महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे आणि भाजप प्रणित सरकारने केलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रातली जनता या जे काही असंविधानिक जे संघटन महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे, सत्तेमध्ये आहे, त्यांना आता माफ करणार नाही अशी परिस्थिती आहे। आजच आपण पाहिलं असेल माननीय सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या 41 आमदारांना अपात्रतेचं नोटीसच्या बाबतची विचारणा केलेली आहे। शेड्यूल 10 प्रमाणे महाराष्ट्रामधलं जे सत्ता परिवर्तन नाट्य जे झालेलं होतं त्या शेड्यूल 10लाच ओव्हररूल करण्याचं पाप त्या काळामध्ये भाजपच्या कृपेनं महाराष्ट्रामध्ये झालं। त्यामुळे आज आपण पाहतो की अजित पवारांच्या गटाच्या 41 आमदारांना त्या पद्धतीचं नोटीस आलेलं आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीच्या आज आदेश पारित केलेले आहेत आणि थोड्याच दिवसात कारण 3 सप्टेंबरपर्यंत माननीय सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टीचं आता हेअरिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेड्यूल 10ला ओव्हर करण्याचं केंद्रीय नरेंद्र मोदीच्या सरकारने जे पाप केलेलं होतं त्याचंही आपल्याला सगळं चित्र पुढच्या काळात पाहायला मिळणार आहे आणि शेड्यूल 10 प्रमाणे एकनाथ शिंदेचे आमदार असतील किंवा अजित पवारांचे आमदार असतील यांच्यावर जे अपात्रतेचं जे टांगती तलवार आहे त्याच्याकडे फक्त महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष याच्यामध्ये लागलेलं आहे। कारण की हे घटनात्मक पेच प्रसंग जो महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्षामध्ये झालेला होता, सत्ता परिवर्तनामध्ये झालेला होता, असंविधानिक सरकार महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झालेलं होतं तेही थोड्या दिवसामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे। आपण पाहिलं असेल की आता 2 दिवसाच्या पहिले देवेंद्र फडणवीसांनी माझा जो ऑडिओ आणि व्हिडिओ आहे असं सांगितलं। काँग्रेसची भूमिका मांडत असताना आम्ही सांगितलेलं आहे की एक मोठा अनुभवी गृहमंत्री जे गेले 5 वर्ष 14 ते 19 ते देवेंद्र फडणवीस राहिलेत आणि आता 2.5 वर्ष असे 7.5 वर्ष महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांना मोठा अनुभव आहे। यांच्याजवळ चुकीच्या कारवाया करणाऱ्याच्या ऑडिओ आणि व्हिडिओ असेल तर मग यांनी लपवून का ठेवायचं? दम असेल तर कारवाई करा,
अनिल देशमुखची चुकी असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, पण या पद्धतीचं सत्तेचा अधिकार वापरून विरोधकांना धमकवण्याचं जे पाप देवेंद्र फडणवीस करताना आपण परवा पाहिलं. आणि म्हणून अनिल देशमुखांनी सुरुवातीला जेव्हा ते सुटून आलेत, जेलमधून बाहेर आले, त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की माझ्यावर जो दबाव होता की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तुम्ही ॲफिडेव्हिट करून आम्हाला द्या आणि आम्ही तुम्हाला सोडतो, अशा पद्धतीचं वक्तव्य अनिल देशमुखांनी जेलमधून सुटून आल्यानंतर केलेलं होतं. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस बोलले नाहीत, पण निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीचं आता दबाव तंत्र आणि धमकवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे ते खऱ्या अर्थानं संशयास्पद आहे. अनिल देशमुखांनी आज सगळ्या फोटोसहित ते आज प्रसारमाध्यमाला त्यांनी प्रेस घेऊन सांगितलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांमध्ये दम असेल तर या सगळ्या गोष्टीचं वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलं पाहिजे, कारण की हे त्यांचं दायित्व जातं. ते राज्याच्या गृहमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले आहेत, त्याच्यामुळे राज्याच्या जनतेला सत्यता कळली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. अनिल देशमुखांनी केलेले आरोप हे खरे आहे की खोटे आहे हे राज्याच्या जनतेला समजण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं त्यांनी वस्तुस्थिती ठेवावी ही मागणी आमची आहे. नाना, जागा वाटप संदर्भामध्ये नेमकी कधी बैठक आहे तुमची? 2 दिवसानंतर बैठक होणार एक कधी येणार आहे? आता लवकरच पुढच्या महिन्यामध्ये जागा वाटपाच्या बद्दलचं आमचं कामकाज सुरू होईल. आता समित्या आमच्या झालेल्या आहेत आणि या सप्टेंबर महिन्यामध्येच जागा वाटपाचा निर्णय पूर्ण होईल. महाविकास आघाडी नेत्यांची चर्चा झाली. आज माझी जवळपास पवारसाहेबांची आणि उद्धव साहेबांशी चर्चा आम्ही करतोय आणि ताबडतोबीनं याच्यामध्ये हे मीटिंग सुरू करावी अशी भूमिका आमची आहे. मी सांगितलं की 3 सप्टेंबरपर्यंत एकनाथ शिंदेचे आमदार असतील. आता आज माननीय सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या आमदारांना अपात्रतेच्या बद्दल विचारणा केलेली आहे. त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने आज जे 3 सप्टेंबरपर्यंत आम्ही हे सगळं जॉईंटली करू आणि तातडीनं या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावू. आणि शेड्यूल 10 प्रमाणे आम्हाला असं वाटतं की शेड्यूल 10 प्रमाणे ही अपात्रता निश्चित होईल असं आम्हाला वाटतं आहे. तुमच्या आमदारांसंदर्भातली दिल्लीत बैठक झाली, काय कारवाई होणार आहे, काय होणार आहे पुढे? कारवाई झालेली आहे. तुम्हाला टेक्निकली इश्यू आहे फक्त त्याच्यामध्ये, पण कारवाई झालेली आहे. उरणमध्ये झालेल्या प्रकरणाकडे आपण कसं महाराष्ट्रामध्ये सातत्यानं कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सातत्यानं आहे. उरणची घटना ही भयावह आहे आणि मग गाडीच्या खाली लोकांना मारणं असेल, महिलांच्या बाबतची भूमिका असेल. महाराष्ट्रामध्ये जवळपास 15,000 मुली आणि महिला गायब आहेत. एकीकडे सरकार लाडली बहीण योजना चालवते, महाराष्ट्रातल्या 15,000 मुली आणि महिला गायब आहेत. सातत्यानं विधानसभेत आम्ही हे प्रश्न उपस्थित केले, पण त्या महिलांचा आणि त्या मुलींचा पत्ता कुठेही लागत नाही अशी परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराच्या सीमा महाराष्ट्राच्या सरकारने ओलांडलेल्या आहेत. एकीकडे लाडली बहीण योजना राबवायची, 1,500 रुपये त्यांना देण्याचा सरकारने निर्णय घेतला महिन्याचा, आणि एकीकडे लाईटचे बिल 3,000 रुपये करून टाकलेत. महागाई आभाळाला टेकली, म्हणजे बहिणीच्या घरातलं चूल बंद करायचा निर्णय यांनी घेतला. बचत गटाच्या माध्यमातून शाळा आणि अंगणवाड्यामध्ये जे पोषण आहार दिलं जात होतं ते सगळं काढून राज्यातल्या 4 त्यांच्या बगलबच्च्यांना काम देऊन, आपण पाहिलं असेल की या अधिवेशनामध्ये या पोषण आहारामध्ये कुठं चिपकिली, कुठं साप, कुठं उंदीर असं त्याच्यामध्ये सापडलेले आहे. आणि बचत गटाच्या महिलासुद्धा पूर्ण राज्यभर त्याचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळतं. शाळेच्या मुलांना ताजं जेवण मिळालं पाहिजे, पण हे ताजं जेवण न देता, त्या बचत गटाच्या माध्यमातून न देता, त्यांच्या 4 कंपन्या ज्या बगलबच्च्या आहेत त्यांना देऊन त्या बचत गटांचंही कामं काढून टाकली.
आणि मुलांनाही उपासमारी ताजं जेवणाच्या जागी शिळं अन्न देण्याचा हे पाप करतात आणि लहान मुलांच्या तोंडातला घास हिसकून आपले बोके भरण्याचं काम हे सरकार करताना अशा पद्धतीचं चित्र आपण आज पाहतोय. काँग्रेस पक्ष या सगळ्या गोष्टीची भूमिका घेऊन महिलांचं आणि बचत गटांचा एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आणि हे सगळं जे पोषण आहाराची व्यवस्था आहे ही बचत गटाच्याच माध्यमातून महाराष्ट्रामध्ये राहावी अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. अनिल देशमुख फडणवीस के ऊपर आरोप लगा रहे, उस आरोप के बाद अब प्रति आरोप जो है बीजेपी के नेता भी आरोप लगा रहे कि अनिल देशमुख इतने समय से चुप के थे. तो अनिल देशमुख के आरोप को आप किस तरह देख रहे हैं? वहीं समीर कदम जो आरोप लगा रहे थे उन्होंने साफ मीडिया के सामने आके कहा कि जो आरोप अनिल देशमुख लगा रहे हैं वो बेबुनियाद है, गलत है. तो इस घटना को पूरे मामले को किस तरह से देख रहे हैं? देखो, मुझे दो इशू एकदम क्लियर है कि अनिल देशमुख जब जेल से बाहर आए तभी उनने कहा था कि मेरे पे दबाव था. इन लोगों ने मुझे उद्धव ठाकरे जी और शरद पवार जी के ऊपर एलिगेशन लगाने के लिए एफिडेविट भेजे गए थे, लेकिन मैंने नहीं किया करके मुझे जेल में रहना पड़ा. ये स्टेटमेंट अनिल देशमुख ने जेल से बाहर आने के बाद ही किया था और आपके रिकॉर्ड पे भी है. रही बात अभी 2 दिन पहले देवेंद्र फडणवीस ने जिस तरह से राज्य के गृह मंत्री ने कहा कि हमारे पास ऑडियो और वीडियो है, एक बड़ा लंबा अनुभव रहने वाले राज्य के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ये चुनाव के ही समय में या अपोजिशन को डराना चाहते क्या? हमारा सवाल है, अगर इनमें दम है तो जो वास्तविकता है वो लोगों के सामने रखे. गुनहगार अगर अनिल देशमुख है तो उसके ऊपर कार्रवाई करे, पर जो राज्य की जनता के सामने जो संभ्रम अब पैदा हो चुका है, तो ये संवैधानिक पद पे बैठे हुए हैं, इन्हें अब लोगों के सामने वास्तविकता रखना इनका दायित्व बनता है. ये कोई मालक नहीं है, ये 5 साल के ट्रस्टी ये थे, अब इनका समय पूरा होते आ रहा है और ऐसे समय में सत्ता का फायदा लेकर अपोजिशन को डराने का जो पाप बार बार बीजेपी ने जो किया है, इसका अब अगर इनमें दम है तो वास्तविकता लोगों के सामने इन्हें रखना चाहिए. ये मांग कांग्रेस पार्टी करती है. लेकिन नाना, जिस प्रकार से सभी कदम ने मीडिया के सामने आके कहा कि अनिल देशमुख जो आरोप लगा रहे उनको खुद अनिल देशमुख ने बुलाया था और हालांकि मामला ये था कि इनके ऊपर कार्रवाई जो चली थी ईडी एजेंसी की वो हटाने के लिए, ताकि उनके ऊपर प्रेशर. तो हालांकि देखो, वास्तविकता हमारा यही कहना है कि वास्तविकता लोगों के सामने आए. देश की जनता जानना चाहती है सरकारें किस काम की होती है, सरकार का दायित्व बनता है. अभी तक अगर देवेंद्र फडणवीस चुप थे तो अभी उनके पास ऑडियो वीडियो तो कल नहीं आया होगा. उनके पास तो पूरी मालूमात होगी, होम मिनिस्टर है वो, दूसरा अपोजिशन के फोन भी रिकॉर्ड करते हैं. जो अभी महाराष्ट्र की डीजी जो बैठी है उनके ऊपर आरोप है, उनके ऊपर एफआईआर दर्ज हुआ है तो भी उनको डीजी बनाया. तो ये सब चीजें जो है तो ये अवैध जो व्यवस्था है सत्ता के आधार पर देवेंद्र फडणवीस ने राज्य में चलाई है, ये छुपी नहीं है. वास्तविकता लोगों के सामने रखे, ये मांग कांग्रेस पार्टी करती है और जनता ये जानना चाहेंगी, जनता का अधिकार है, तो इन लोगों ने बताना चाहिए वास्तविकता क्यों छुपा रहे हैं. और जनता के, क्योंकि ये सब चक्कर में मीडिया भी पूरा उस विषय पे सामने आ रहा है, लेकिन जनता के जो प्रश्न है महाराष्ट्र में, अभी महाराष्ट्र में ऐसी परिस्थिति है, कई जगह में बाढ़ आ चुकी है, लोगों का जीना हराम हो चुका है, किसान पूरा बर्बाद हो चुका है, रास्ते पूरे खत्म हो चुके हैं, लोगों की दिनचर्या खत्म हो चुकी है. सरकार उस विषय पे बात नहीं हो रही है, मीडिया में भी ये बातें नहीं आ रही है. और हमें यही कहना है कि महाराष्ट्र में आज बारिश की वजह से सब जगह परेशानियां हैं. मैं अभी आज ही जो दौरा करके आया हूँ, मैं बाढ़ परिस्थिति का दौरा करके आया हूँ. महाराष्ट्र में बहुत बुरी हालत है और सरकार उस विषय में चर्चा करने को तैयार नहीं है. किसानों की आत्महत्या बड़े पैमाने में महाराष्ट्र में बढ़ती जा रही है और ऐसे समय में सरकार ने उस बारे में भी बात करना चाहिए. ये भूमिका कांग्रेस पार्टी है. लड़की की बॉडी हालत में, हालांकि 5 दिन हो गया लेकिन अभी तक आरोपी फरार है. तो इस घटना को आप कैसे देख रहे हैं और महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर को किस तरह से देख रहे हैं? महाराष्ट्र में कोई लॉ एंड ऑर्डर बचा ही नहीं है, सरकार में ही गुनहगार लोग बैठे हैं और इसलिए ये गुनहगार प्रवृत्ति के जो सरकार में लोग बैठे हैं, वो जो बाहर गुनहगारी करते हैं उनको सपोर्ट करने का काम ये लोग करते हैं और इसलिए महाराष्ट्र का कानून व्यवस्था पूरी तबाह हो चुकी है और सरकार को
और हमने माननीय राज्यपाल को भी इस बारे में निवेदन दे चुके कई बार, लेकिन राज्यपाल महोदय भी उस पर ध्यान नहीं देते। और अभी ये जो सरकार है, ये सरकार तो गुनहगारी से भरी हुई सरकार है, तो इनसे क्या उम्मीद करें। महाविकास आघाड़ी की बैठक कितनी जल्दी होगी? सीटों का बंटवारा अगले महीने में पूरा बैठक भी होगी और अगले महीने में सीटों का बंटवारा भी होगा। नाना, महायुति में शिंदे ने 100 जगह की मांग किया है। नाना, महायुति में शिंदे ने 100 सीटों की मांग किया है, क्या लगता है बीजेपी छोड़ेगी 100 सीट? देखो, उनका इशू है, वो उनके अलायंस का इशू है, उसके बारे में चर्चा करना बराबर नहीं है। काँग्रेस पर अभी 90% जनता जात जनगणनेच्या बाजूने आहे, मात्र भाजप त्याला तयार आहे. राहुल गांधी म्हणतात राहुल गांधींचं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आणि आज संसदेमध्ये भाषण करताना त्यांनी जनगणनेची भूमिका मांडली। आपल्याला लक्षात असेल की महिला आरक्षण संसदेनं पारित केलेलं आहे, जो सोनिया गांधींच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळामधलं जे महिला आरक्षणाचं बिल होतं, ते याच बीजेपीने त्याचा विरोध केला होता। यावेळेस त्याला मंजुरी दिली, पण जेव्हा संसदेमध्ये विचारण्यात आलं की कुठल्या जनगणनेच्या आधारावर होईल, तर नरेंद्र मोदीचं सरकार जनगणनेला पळ काढताना आपण पाहतोय। आज आरक्षणाचे जे प्रश्न देशभरामध्ये निर्माण झालेले आहेत, त्याचाही उपचार या जनगणनेमधूनच होऊ शकतात। पण या बजेटमध्ये जनगणनेसाठी पैसा उपलब्ध केला जाईल असं अपेक्षित या देशातल्या 90% लोकांमध्ये होतं, पण केंद्राच्या बजेटमध्ये जनगणनेच्या बद्दलचा एक पैसाही सुद्धा त्या ठिकाणी ठेवला गेला नाही। देशामध्ये जनगणना झाली नाही पाहिजे, हे बीजेपीची व्यवस्था आहे। मराठा असेल, ओबीसी असेल, धनगर असेल, गोवारी असेल, आदिवासी असेल, शेड्यूल कास्ट असेल, याच्यामध्ये भांडणं उतरा होईल आणि त्या भांडणाच्या माध्यमातून आम्हाला सत्ता कशी मिळेल असा हा जो भाजपचा कायम प्रयत्न राहिला। आणि म्हणून भाजपचाही जनगणनेचा विरोध हा या बजेटमध्येही आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आणि म्हणून राहुल गांधीजींनी देशाच्या जनतेचा आवाज बनून आज लोकसभेमध्ये पुन्हा त्याचा उल्लेख केला की देशातल्या 90% लोकांची मागणी असताना सुद्धा केंद्रातलं सरकार जनतेचं न ऐकता आपल्या मतानं मनुस्मृती या देशामध्ये आणण्याचा जो प्रयत्न करताय, लोकशाही संपुष्टात आणण्याचा जो प्रयत्न करताय, आणि म्हणून या भीतीपोटी राहुल गांधीजींनी आज लोकसभेमध्ये पुन्हा जनतेचा आवाज त्या ठिकाणी मांडलेला आहे। आपल्याला लक्षात असेल की महाराष्ट्रामध्ये भाजपचे जेवढे बगलबच्चे आहेत, त्यांचे आमदार असतील, ज्याला कुठलाही थ्रेट नाही, अशा अनेक आमदारांना आणि त्यांच्या कुठल्याही पदावर नसलेल्या बगलबच्च्यांना Y+ आणि त्याच्यापेक्षा जास्त सिक्युरिटी दिली गेलेली आहे। त्याच्यामुळे यांच्या संरक्षणामध्ये संपूर्ण पोलीस काम करत असतात। गावामध्ये चोऱ्या वाढल्या, घरफोड्या वाढल्यात, गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आणि लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस नाही, पण यांच्या बगलबच्च्यांसाठी आणि यांच्या आमदारांसाठी पोलीस आहे। अशा पद्धतीचं चित्र आज आलेलं आहे। सत्तेचा संपूर्ण दुरुपयोग महाराष्ट्रातलं भाजप-प्रणीत सरकार करताना आपण पाहतोय। जनतेच्या पैशाची लूट करतात आहेत। त्याच्यामुळे जो कदम, जे समित कदम हा यांचा खरं तर सरकार आणि उद्योग व्यापाऱ्यांच्या मध्यस्थी असलेला माणूस आहे। मी त्याला शब्द काही दलाल गेला नाही म्हणणार, हा असा व्यक्ती आहे। आता हा अशा व्यक्तीला आज Y+ सिक्युरिटी अगर समजा दिलेली आहे, तर या सरकारचं काय धोरण आहे या माध्यमातून आपल्याला स्पष्ट होतं। विधानसभा चुनाव में कांग्रेस कितनी सीट की मांग करेगी? महाविकास आघाड़ी करके हम चुनाव लड़ रहे हैं, इसलिए हम किसको जगह किसको कितनी मिल रही है इसके विषय में महाविकास आघाड़ी में चर्चा नहीं होगी। सर, वसई सीट के बारे में क्या बोलते? वसई विधानसभा चिंता मत करो, महाविकास आघाड़ी लड़ेगी। सर, कैंडिडेट कितने होंगे महाराष्ट्र में? वो भी आपको पता चलेगा। धन्यवाद नाना।